रेल्वे स्टेशन ते राजकमल चौक उड्डाण पूल बंद असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून अमरावती शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। शहरातील ट्रॅफिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून अनेक ठिकाणी अपघात घडत आहे। मात्र जनप्रतिनिधी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे। या पार्श्वभूमीवर आज अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। भेटीदरम्यान शिष्टमंडळाने पूल बंद राहिल्यामुळे परिसरातील व्यापार, दळणवळण आणि नागरिकांना होत असलेल्या प्रचंड त्रासाची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शिष्टमंडळाने यावेळी अनेक मुद्दे उपस्थित केले। यामध्ये प्रामुख्याने उड्डाणपुलाच्या पुढील कामाबाबतचे नियोजन आणि वेळापत्रक सामान्य नागरिकांपासून गुप्त ठेवण्यात येत असल्याचा रोष व्यक्त केलाय। उड्डाणपुलासाठी एकूण 125 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून रेल्वे विभागाच्या भागाची पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मात्र राज्य शासनाच्या हद्दीतील चारही बाजूंच्या भागाची पाडण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही आणि निविदा प्रक्रियाही झाली नाही आहे। याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली। पुलाचे काम पूर्ण होण्यास अजून 3 वर्ष लागणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंत्यांनी याप्रसंगी दिली आहे। इरविन चौकातील ट्रॅफिक समस्या सोडण्याची मागणी करत इरविन चौकातील दळणवळणाची स्थिती अत्यंत भयावह होत असल्याचे लक्षात आणून देऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख बँकेसमोरील बंद केलेला डिवायडर तात्काळ उघडण्यात यावा अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने केली आहे। यास कार्यकारी अभियंता यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रोड सुरक्षा समितीकडे प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले। तसेच महानगरपालिकेतील संबंधित ठरावही सोबत जोडण्यात येईल असे त्यांनी सांगितले। शिष्टमंडळाने आग्रहपूर्वक मागणी केली की उड्डाणपुलाचे काम जास्तीत जास्त वेगाने पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी तात्काळ समन्वय साधावा, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास लवकरात लवकर कमी होईल। या प्रसंगी प्रामुख्याने काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, संजय वाघ, संजय शिरभाते, सुरेश रतावा, नितीन काळे, विक्की वानखडे, अनिकेत ढेंगडे, अक्षय नरगडे, बिलालभाई, विजय अटळकर व इतर पदाधिकारी आदी उपस्थित होते।